नमस्कार मंडळी, सगळ्यांचे स्वागत माझ्या कॉमन मॅन या यूट्यूब चॅनलवर. आपण एक म्हण ऐकली असेल, अंगात नाही बळ, चिमटा काढून पळ. गमतीशीर म्हण आहे. या म्हणीचा अर्थ असा आहे की एखादी व्यक्ती जिच्या अंगात बळ नाही, म्हणजे शक्ती नाही, शारीरिक मानसिक किंवा एखाद्या व्यक्तीशी समोरासमोर लढण्याची शक्ती नाही, अशी व्यक्ती देखील एखाद्याला नुकसान पोहोचवू शकते, बळ नसताना देखील. आणि ती कसं नुकसान पोहोचवते त्या बाबतीत त्या म्हणीत पुढे म्हटलंय, चिमटा घेऊन पळ. अशी व्यक्ती आरोप करून एखाद्या व्यक्तीला राग येईल असं काहीतरी बोलून किंवा मग त्याला चिमटा घेऊन पटकन पळून जाते म्हणजे काय की ज्या व्यक्तीला चिमटा घेतलाय ती व्यक्ती काहीच करू शकत नाही, तिला पाठलाग करावा लागेल, त्या व्यक्तीच्या मागे वेळ दौडावा लागेल, वेळ घालवावा लागेल. म्हणून या अर्थाने म्हणे, अंगात नाही बळ, चिमटा घेऊन पळ. अशा व्यक्ती राजकारणात बऱ्याच आहेत. म्हणजे एकदा सन्माननीय राहुल गांधी यांना देखील अशा बेछूट आरोपांमुळे न्यायालयात माफी मागावी लागली होती की त्या जेव्हा अब्रू नुकसानीचा दावा लावला गेला त्यावेळी त्यांनी माफी मागितली की मी चुकीचा आरोप केला आहे, त्याबद्दल मला माफ करावे. मात्र नेहमीच असे आरोप करणारी एक व्यक्ती प्रसिद्ध आहे आपल्या राजकारणात. ती नव्याने राजकारणात आलेली आहे, जेमतेम 10 वर्ष होत आहेत. मात्र चिमटे खूप घ्यायची सवय आहे. मी कोणाचं नाव घेणार आहे माहिती आहे तुम्हाला? अरविंद केजरीवाल, जे खूप चांगली तत्व जनतेसमोर आणून अण्णा हजारे यांच्या आंदोलनातून पुढे आलेले नेते, उच्च शिक्षित आहेत. अनेकांना ते खूप उच्च शिक्षित आहेत याचा देखील अभिमान वाटतो की एवढा मोठा शिकलेला माणूस आहे. खरं तर शिक्षण हे तुमच्या व्यक्तिमत्वाचा एक भाग असतो. प्रत्येक सुशिक्षित माणूस सुसंस्कृत असेल असे नाही. सुसंस्कृत आणि सुशिक्षित यामध्ये वेगळा फरक आहे. एखादा अनपढ किंवा न शिकलेला व्यक्ती देखील सुसंस्कृत असू शकतो. म्हणजे वागण्या बोलण्यातली शालीनता, इतरांबाबतीत विचार करणे, निर्णय घेणे, या सगळ्यातला समतोलपणा, हे सगळं संस्कारांनी येतं. अरविंद केजरीवाल यांच्या बाबतीमध्ये अंगात घेऊन नाही बळ, चिमटा घेऊन पळ असं का म्हटलं जातं? किंवा राजकारणात ते जी चांगली तत्व जनतेसमोर आणून आले होते अण्णा हजारेंच्या द्वारे, नंतर अण्णा हजारेंनी ताबडतोब विरोध केला राजकारणात आल्यानंतर. पण ते दिल्लीचे सध्या विद्यमान मुख्यमंत्री आहेत. पाहता पाहता त्यांनी पंजाबमध्ये देखील सरकार बनवले, काँग्रेस पार्टीला हरवून, आणि तिथे देखील आता आपचे सरकार बनले आहे. आणि यांची मनीषा आहे की यांना केंद्रात जायचं, संपूर्ण देशावर राज्य करायचं आहे. आणि त्या दृष्टीने आता गुजरातमध्ये त्यांची मोर्चेबांधणी सुरू आहे, गुजरात राज्याच्या निवडणुकीसाठी. आणि त्या मोर्चेबांधणीमधला एक त्यांचा आता आरोप समोर येतो आहे. त्याच्याबद्दल आपण चर्चा करूच, त्या आरोपाबद्दल. मात्र तत्पूर्वी एक अशी गंमत झाली आहे की अरविंद केजरीवाल यांची जी फुकटची राजनीती आहे त्याच्यावर आक्षेप घेतला गेला आहे. आणि निवडणूक आयोग आणि सुप्रीम कोर्ट आता याच्यावर निर्णय घेईल. नेमकं काय करायचं ते, की एखादा नेता, एखादा सरकारचा मंत्री, एखाद्या राज्य सरकारचा मंत्री, त्यांच्याकडे टॅक्स आणि इतर म्हणजे कर आणि इतर मार्गाने जमा होणारा पैसा जनतेत फुकट वाटू शकते का? फुकट वाटू शकते का? फुकट म्हणजे, कारण अरविंद केजरीवाल यांचं सरकार टिकण्यामागचं ते एक कारण आहे. ते फुकट वीज आणि पाणी वापरायला देत आहेत. हे असं चालतं का? कारण कुठल्याही राज्य सरकारकडे जमा होणारा पैसा हा केवळ जनतेला देण्यासाठीच नसतो, तर भविष्यकालीन योजनाकरता असतो. आपत्कालीन काही परिस्थिती उद्भवते त्यावेळेला तो पैसा वापरण्यासारखा असतो. तसेच इन्फ्रास्ट्रक्चर, ज्यामध्ये रस्ते येतील, ज्यामध्ये हॉस्पिटल्स येतील, ज्यामध्ये विमानतळे येतील आणि इतर अनेक गोष्टी असतात, याकरता देखील तो पैसा असतो. आणि तो पैसा त्यासाठी वापरावा अशी देखील अपेक्षा असते. हां, जनतेच्या भल्याकरता असतोच, पण शक्यतो प्रत्येक व्यक्ती स्वकष्टाने आत्मनिर्भर होईल, आत्मनिर्भर याचा देखील सरकारचा प्रयत्न असायला हवा. आणि अरविंद केजरीवालांनी फुकट या शब्दामधली किंवा फुकट या गोष्टीमुळे जनतेला मिळणारा मानसिक आनंद
हेरलाय. आपण बघतोच की फुकट काय असलं की माणसं पटकन जातात तिथे. आणि अनेक ठिकाणी बघितलंय की जेव्हा नेते प्रचार सभेत साड्या वाटतात, इतर काही गोष्टी वाटप करत असतात आणि त्यावेळी किती प्रचंड गर्दी होते आणि लोक कसे तुटून पडतात. त्यात गरजू असतात, ज्यांना गरज नसते ते लोक देखील असतात, कारण फुकट मिळतंय. किंवा एखादा रस्त्यावर अपघात झाल्यानंतर जर काही वस्तू विखरल्या असतील ट्रकमधल्या, त्या टँकरमधल्या, तर पब्लिक कशी तुटून पडते ह्याचे गमतीदार व्हिडिओ आपण बघितले. हे तसंच होतंय बरं का. मला मान्य आहे की जनतेकडून करांच्या आणि इतर स्वरूपात गोळा झालेला पैसा हा जनतेकरताच वापरला पाहिजे. मात्र केवळ एका गोष्टीकरता तो पैसा वापरून टाकायचा आणि इतर गोष्टींच्या बाबतीत शून्य राहायचं किंवा त्यासाठी कर्जे करून ठेवायची. म्हणजे आता नुकतंच ते प्रकरण देखील समोर येतं आहे की दिल्ली सरकारवर अनेक कर्ज आहेत. पंजाब सरकारने देखील आता केंद्राकडे मागणी केली आहे की वीज आणि इतर सगळ्या याच्यासाठी त्यांना पैसा नाही आणि तो पैसा केंद्र सरकारने पुरवावा. मित्रांनो, मला आठवण झाली माझ्या व्यसनाधीनतेच्या काळाची. म्हणजे मी ज्यावेळी व्यसनी होतो आणि स्वतःच्या इच्छांकरता व्यसनांकरता पैसा उडवत होतो, खर्च करत होतो आणि माझ्या घरच्या गरजांकरता म्हणजे माझ्या स्वतःच्या गरजांकरता देखील, अगदी कटिंग करता देखील मला पैसा उरत नव्हता. घरामध्ये रेशन भरणे, इतर काही गोष्टी करणे मी करू शकत नव्हतो आणि मी मोठ्या भावाकडे पैसे मागायचो. तो मला म्हणायचं की तुझे पैसे कुठे गेले, तुझा पगार कुठे गेला, तुला मिळणारे पैसे कुठे गेले, आणि मला उत्तर देता येत नव्हतं किंवा मी काहीतरी थातूर मातूर काढणं. भावाला माहिती होतं हा व्यसन करतो, पण भावानी जर पैसे नाही दिले तर मी सगळीकडे बोंब करायचो की भाऊ भावासाठी काय करतो आणि बघा माझा मोठा भाऊ मला पैसे देत नाही, म्हणून मी आरडाओरडा करायचो, म्हणून मी बोंब करायचो. तसंच चाललंय बरं का. म्हणजे कर्ज करून ठेवायची स्वतः आणि मग केंद्र सरकारकडे पैसे मागायचे, असा हा प्रकार घडतोय. आणि केंद्र सरकार पैसे देत नसेल तर केंद्र सरकार आम्हाला मदत करत नाही अशी वरून ओरड देखील करायची जनतेमध्ये. आणि फुकट वीज घेणाऱ्या जनतेला ते खरं वाटू शकतं आणि फुकट वीज घेणारी जनता आपल्याला वीज फुकट मिळत राहावी म्हणून पुन्हा पुन्हा त्यांनाच मत देणार, ते केंद्र सरकारला दोषी धरणार. हे असं काहीसं राजकारण सुरू आहे. आणि ज्यावेळी हा विषय ऐरणीवर आला फुकटाचा, फुकट वाटण्याचा, अरविंद केजरीवाल खरं तर आरोप करण्यात पटाईत आहेत. हे आपण बघितलंय की अनेकदा त्यांना माफी मागावी लागली आहे. नितीन गडकरींची एकदा माफी मागितली, त्यांनी माफ केलं. त्यांच्यावर ज्या ज्या वेळा काही अब्रू नुकसानीचा दावा ठोकला जातो त्यावेळी ते कोर्टात माफी मागून मोकळे होतात. अजूनपर्यंत एकही आरोप ते सिद्ध करू शकत नाही. त्यांनी ज्या ज्या नेत्यांवर आरोप केले, सरकारवर आरोप केले, ते सिद्ध करू शकलेले नाही कुठेच कोर्टात. आता केजरीवाल नवीन आरोप घेऊन समोर आले. नवीन आरोप आहे की केंद्र सरकारने किंवा नरेंद्र मोदी त्यांचं लक्ष असतात, एकदम पंतप्रधान त्यांचं लक्ष आहे, कारण त्यांनाही ते पद हवंय. नरेंद्र मोदींनी उद्योगपती मित्रांची 10 लाख कोटींची कर्जे माफ केली. 10 लाख करोड रुपये, मोठी अमाऊंट आहे. खरं तर ही माहिती निर्मला सीतारामन यांच्या अर्थ खात्याचे सहकारी डॉक्टर भागवत कराड यांनी राज्यसभेत सांगितलेली ही माहिती. आणि त्यांनी सांगितलं की रिझर्व्ह बँकेने जो अहवाल दिला आहे, बॅलन्स शीट जे दाखवलं आहे, त्यामध्ये बॅड लोन्स किंवा 2 प्रकारची कर्जे असतात. थोडंसं गुंतागुंतीचं आहे, मी थोडक्यात समजावण्याचा प्रयत्न करतोय. बँकांचं काम असतं की ठेवी गोळा करणे आणि त्या ठेवी तशाच पडून राहू नयेत म्हणून त्या लोनच्या स्वरूपात वाटप करणे, उद्योगपतींना, उद्योगधंद्यांना कर्ज देणे, गरजूंना कर्ज देणे. आता एक कर्ज देण्याची प्रक्रिया अशी आहे की त्या प्रक्रियेमध्ये अनेक अधिकारी सामील असतात. ते कर्ज खरोखर आवश्यक आहे का याच्या तपासण्या करतात आणि मग कर्ज मंजूर करतात. अनेक कर्जांसाठी काहीतरी तारण ठेवावं लागतं बँकेकडे. वाहन असेल, घर असेल, जमीन असेल, अशा गोष्टी तारण देखील ठेवावं लागतात. तर बँकेची ही नेहमीचीच पद्धत आहे की ते कर्ज वाटप करत असतात. आणि हे कर्ज देताना किती जरी काळजी घेतली तरी काही वेळा गैरव्यवहार होतात. आपण बघितलं की अधिकारी देखील त्यात सामील असू शकतात. नेते कर्ज बुडवतात किंवा काही लबाड लोक कर्ज बुडवतात, देशाबाहेर पळून जातात. अनेक उदाहरणं आहेत. सगळ्यांची जंत्री इथं वाचायची गरज नाही. तर अशा कर्जांबद्दलची माहिती भागवत कराड यांनी राज्यसभेत दिली आणि त्यांनी त्यावेळी सांगितलं की वेव्ज ऑफ लोन आणि राईट्स ऑफ लोन. राईट ऑफ लोन जो आहे तो प्रकार असा आहे की बॅड लोनमध्येच येतात हे दोन्ही प्रकार. राईट ऑफ लोन बॅड लोनचा प्रकार आहे. बॅड लोन म्हणजे वाईट कर्ज आहे की लोकांनी जाणून बुजून कर्ज फेडलेली नाही आहेत, बुडवलेली आहेत. आणि
बॅलन्स शीटमध्ये त्या कर्जाचा आकडा, त्यांची नावं, हे सगळं सविस्तर असतं. आणि यांच्या बाबतीत आता कठोर निर्णय घेण्याची वेळ आली असं बँकेला ठरवावं लागतं, कारण मुदत उलटून गेल्यानंतर देखील कर्ज फेडलं गेलेलं नाही. त्याला आपण म्हणूयात राईट ऑफ. राईट ऑफ हा प्रकार आहे. याचा अर्थ काय की आता हे लोन सहजासहजी परत मिळणार नाही हे गृहीत धरलं गेलं, आणि ते वसूल करण्यासाठी आता नवीन प्रकारच्या युक्त्या वापराव्या लागणार आहेत. अशी 10 लाख करोड रुपयाची कर्जे आहेत. 10 लाख करोड वेगवेगळ्या उद्योगपतींचे, कंपन्यांची आहेत. नरेंद्र मोदी आणि त्यांचे मित्र याचा काही संबंध नाही याच्याशी, कारण नेहमीच नरेंद्र मोदी यांच्याशी अंबानी, अदानी ही नावं जोडली जातात, त्यांचाही संबंध नाही आहे. ही कर्जे जी फेडली गेली नाही त्याबाबत निर्णय घेण्याची वेळ आली आहे, आणि त्यासाठी आता बँका, रिझर्व्ह बँक आणि सरकार निर्णय घेतील. त्या निर्णय प्रक्रियेमध्ये अनेक गोष्टी असतात. त्यांनी तारण ठेवलेल्या वस्तू जप्त करणे, सक्तीने लोन वसूल करणे, त्यांच्या कंपन्यांवर, घरांवर छापे मारून तिथली रक्कम जमा करून कर्ज फेडता आहे काय, कर्ज फेडलं जात आहे काय बघणे, या सगळ्या तरतुदी आहेत राईट ऑफ या यादीमध्ये. दुसरी वेव ऑफ यादी आहे, ती मात्र घातक आहे बरं का. वेव ऑफ यादी याचा अर्थ की आता सगळे प्रकार झाले तरी ही कर्ज काही वसूल होणार नाहीत, आणि म्हणून तारण ठेवलेली मालमत्ता देखील परत देण्याची सोय, किंवा केंद्र सरकारने निर्णय घ्यायचा असतो की आता यांच्या बाबतीत काय करायचं, आणि मग संबंधितांना कर्जे माफ करणे, किंवा त्यांना कायदेशीर, त्यांना तरतुदीनुसार त्यांना जेलमध्ये टाकणे, तुरुंगात, या गोष्टी सगळ्या वेव ऑफमध्ये. 10 लाख करोड रुपयाची कर्जे वेव ऑफ नाहीत, राईट ऑफ आहेत, राईट ऑफच्या यादीत आहेत. आणि ते भागवत कराड यांनी सांगितलं. रिझर्व्ह बँकेत सगळे बॅलन्स शीट क्लिअर करण्याकरता हे सगळं आवश्यक असतं, आणि त्यांनी ही राज्यसभेत माहिती दिल्यानंतर केजरीवाल यांना एक नवीन कोलीत मिळालं. केजरीवाल उच्च शिक्षित आहेत म्हणतात, मात्र त्यांनी तसदी घेतली नाही राईट ऑफ लोन याचा अर्थ काय, आणि त्यांनी सरळ सरळ आता अपप्रचार सुरू केला आहे की मोदी सरकारने त्यांच्या उद्योगपती मित्रांची 10 लाख करोड रुपयांची कर्जे माफ केली. सुशिक्षित जनता आणि सुज्ञ जनतेवर विश्वास ठेवत नाही, कारण ते वाचन करतात, एखाद्या गोष्टीच्या मुळापर्यंत जातात की खरोखर असं घडलंय का. वेगळ्या ठिकाणी ते तपास करतात, आणि गुगलवर तर सध्या अनेक गोष्टींची माहिती उपलब्ध असते. तशी ते माहिती घेतात आणि ठरवतात की ही गोष्ट खरी आहे का खोटी आहे. मात्र आपल्या देशात अनेक लोक असे आहेत की जे मुळापर्यंत जात नाहीत, जे फक्त ब्रेकिंग न्यूज, एखाद्या नेत्याने केलेल्या वक्तव्याची, केलेल्या आरोपाची ब्रेकिंग न्यूज बघतात आणि आपल्या कामाला लागतात, आणि पटकन निर्णय घेऊन टाकतात, किंवा पटकन एखाद्या नेत्याबद्दल मत बनवतात. असे अनेक लोक आहेत ज्यांना सखोल जाण्याची सवय नाही, मुळापर्यंत जाण्याची सवय नाही, आणि ती लोक ही तळी उचलून धरतायत. ठिकठिकाणी चर्चा झाली आहे की बापरे, उद्योगपतींची कर्जे माफ केली, उद्योगपतींची कर्जे माफ केली. मग विरोधी पक्ष, भाजपा विरोधी म्हणूयात आपण, हे सगळे पक्ष कामाला लागले, आणि त्यांनी त्यांच्या ठिकाणी हा प्रचार सुरू केला की 10 लाख करोड, 10 लाख करोड. म्हणजे केजरीवालांचं एक वाक्य, जे अंगात नाही बळ चिमटा काढून पळ्या कॅटेगरीतले, या व्यक्तीचं एक वाक्य उचलून कोणीही तसदी घेत नाहीयेत, किंवा तसदी घेतली. अनेकांनाही माहिती आहे की राईट ऑफ कर्जे म्हणजे काय, तरी देखील मोदींचा दुष्प्रचार होतोय ना, मोदींची बदनामी होते ना, भारतीय जनता पार्टीला हरवायचा एक चान्स आहे. म्हणून राहुल गांधी देखील तेच म्हणतायत, इतर लोक अनेक असं म्हणायला लागलेत. म्हणून मी हा व्हिडिओ बनवलाय खास. राईट ऑफ कर्जे याचा अर्थ असा की ही रिझर्व्ह बँकेची प्रक्रिया आहे की ही लोन बुडीत खात्यात जमा झालेली नाही आहेत. उलट या लोनच्या बाबतीत वसुली कशी करायची या बाबतीत विचार विनिमय सुरू झाला आहे. म्हणजे आता लोन वसूल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. इतके दिवस बँका फक्त नोटीस पाठवत होत्या, आता कायदेशीर प्रक्रिया सुरू होते, यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू होते. नरेंद्र मोदीचा काय संबंध आहे याच्यामध्ये? काहीच संबंध नाही. पण सध्या केजरीवाल उघड तसा आरोप करतायत, आणि देशातील जनता त्याला बळी पडू शकते. सुज्ञ लोक नाही बळी पडणार, जे अभ्यासू आहेत ते खरोखर विचार करतात, ते माहिती घेतात. पण ज्यांना फुकट वीज हवी आहे ना, ते लोक करू शकतात. म्हणजे फुकट वीज म्हणजे काय की महिना जास्तीत जास्त 500 ते 1000 रुपयापर्यंत सवलत मिळू शकते, तेवढे पैसे वाचू शकतात. मला इथे एक तुलना करावीशी वाटते. ही तुलना अशी आहे की नरेंद्र मोदींनी ज्यावेळी सत्तेवर स्थापन झाले, पंतप्रधानपद शपथ घेतली, त्यानंतर त्यांनी घरोघरी गॅस पोचवावा, उज्ज्वला योजनेद्वारे, जनधन योजनेद्वारे अनेक प्रकारच्या सुविधा
गरीब जनतेपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. आपल्याला माहिती असेल की त्यांनी देखील फुकट रेशन दिलं होतं, मात्र ते कोरोनाच्या काळामध्ये. कोरोनामुळे अनेक लोक कामावर जाऊ शकत नव्हते, ज्यांच्या हातावर पोट आहे ते पैसे कमवू शकत नव्हते आणि त्यांच्याकरता म्हणजे आपत्कालीन परिस्थितीत त्यांनी नक्कीच फुकट दिलं होतं. केजरीवाल तसं नाही करत आहे. ज्यांना शक्य आहे विजेचं बिल भरणं त्यांनाही ती फुकट मिळते, सरसकट फुकट. मी जी तुलना सांगत होतो की ज्यावेळी नरेंद्र मोदींनी उज्ज्वला गॅस योजना जाहीर केली होती त्यावेळी त्यांनी आवाहन केलं होतं की ज्यांना गॅस सबसिडी सोडायची इच्छा असेल देशप्रेमासाठी किंवा देशातील जनतेसाठी त्यांनी ती सबसिडी सोडावी. आणि लाखो लोकांनी महिना स्वतःचं 500-700 रुपये नुकसान करून गॅस सबसिडी सोडली होती. म्हणजे स्वतःचं नुकसान करून त्यांनी ठरवलं होतं की माझ्याकडे आहे पुरेसं आणि त्यामुळं मी सबसिडी घेणे योग्य नाही, कारण सबसिडी ही गरिबांसाठी आहे, दारिद्र्य रेषेखाली लोकांसाठी, आणि मी घेणार नाही. आणि एकीकडे जे गरीब नाही, दारिद्र्य रेषेखाली नाही, त्यांना देखील फुकट मिळतं याची किती हौस आहे, लालसा आहे म्हणूयात आपण, किंवा मनोवृत्ती आहे त्यांची. अशी लोक नक्कीच अरविंद केजरीवाल यांच्या अपप्रचाराला बळी पडतात आणि मग बदनामी होते चांगल्या नेत्याची. माझी केजरीवालांना विनंती आहे की त्यांनी अभ्यास करावा किंवा त्यांनी ही मनोवृत्ती सोडावी. खरोखर ते जर जनतेचं भलं करण्याकरता राजकारणात आले असतील, राजकारणातला घाण साफ करण्याकरता राजकारणात आले असतील तर पूर्णतः स्वागत आहे आणि त्यांना जनतेचा नक्कीच पाठिंबा मिळेल. मात्र अशा गोष्टींनी, कारण आता दिल्ली राज्यामध्ये काय चाललं आहे, तिथे दंगली घडल्या आहेत, तिथे अरविंद केजरीवालांचे एक मंत्री देखील जेलमध्ये आहेत. मग अरविंद केजरीवालांची देखील माहिती बाहेर येते की त्यांनी अनेक कर्जे करून ठेवली आहेत. अरविंद केजरीवाल जाहिरातीद्वारे करोडो रुपये खर्च करत आहेत. म्हणजे एखाद्या योजनेची जाहिरात करण्याकरता 99% जवळजवळ पैसा खर्च होतोय आणि प्रत्यक्ष ती योजना राबवण्यात 1% पैसा खर्च आहे. म्हणजे उच्च तंत्र शिक्षणासाठी स्टुडंट्सला लोन देण्याचं जे त्यांचं योजना होती त्यामध्ये जाहीर झालंय की जवळजवळ 16 करोड रुपये जाहिरातीसाठी खर्च आले आणि 2 लोकांना लोन सँक्शन झाले. RTIद्वारे ही माहिती काढली आहे भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी. आणि केजरीवाल यांच्यावर जेव्हा आता हे बालंट येतं आहे हॉस्पिटल बांधणे, त्यात देखील अजून एकही हॉस्पिटल पूर्ण झालेलं नाही बांधून, योजना कागदावर आहे. मात्र आपण बघतो की रोज सकाळ संध्याकाळ टीव्हीवर अरविंद केजरीवाल दिल्ली किती सुखी राज्य आहे आणि दिल्लीच्या लोकांचं किती भलं केले आहे याच्या जाहिराती आपण बघत असतो आणि त्यासाठी केजरीवाल करोडो रुपये खर्च करत आहेत. बघा मित्रांनो, स्वतःचं डोकं वापरा. गुगलवर माहितीचे अनेक स्रोत आहेत, उपलब्ध आहेत, ती माहिती घ्या आणि मगच ठरवा. पण पुन्हा गुजरात निवडणुकीच्या निमित्ताने आता अरविंद केजरीवाल सक्रिय झालेले आहेत आणि गुजराती लोकांना देखील फुकट वीज देण्याचा वादा होईल. मी एक व्हिडिओ बघितला गमतीशीर की ते गुजरातमध्ये एका सभेमध्ये बोलत होते आणि तिथे लोकांना विचारत होते बोलो बिजली फुकट चाहिए की नाही, आणि कोणीच हातवर नाही केला. मला गंमत वाटली की गुजरातची जनता इतकी दूधखोळी नाही आहे की हा फुकट वीज देईल, फक्त आपले 500-700 हजार रुपये वाचवेल आणि त्याच्याकरता याला मत द्यावं. फुकट बिजली चाहिए की नाही, फुकट दवा चाहिए की नाही, फुकट ये चाहिए की नाही, फुकट वो चाहिए की नाही बोलो म्हणून ते विचारत होते प्रश्न आणि जनता हात वर करत नव्हती, 1-2 हात वरत होते. दिल्लीत चाललं ते, गुजरातमध्ये नाही चालणार असं माझं केजरीवालांना सांगणं आहे. बाकी आपण सुज्ञ आहातच. भेटूया आता पुन्हा पुढच्या व्हिडिओत. माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, गुगलवर जा आणि माहिती घ्या सविस्तर. सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.